तर मित्रांनो, वायरलेस इलेक्ट्रिसिटीसाठी आपण एक कॉईल तयार करणार आहे. तर कॉईल तयार करायला मी ही एक वायर घेतल्या आणि त्याच्यामध्ये सिंगल कंडक्टर आहे, एकच कंडक्टर आहे, कॉपरचा आहे, तांब्याचा आहे आणि पूर्ण वायर आहे. त्या वायरला आपण गोल गोल कॉईल करून घेईल आणि कॉईल करण्यासाठी आपण अशा ह्या ज्या टाय आहेत त्या टायचा वापर करून हे करेल. तर मी आता कॉईल केल्यानंतर तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, आपण असं कॉईल करून घेतली आहे त्याची वायरची. जवळपास 21 ते 22 फूट वायर आहे. आणखीन त्याची 2 टोकं इकडे ह्या बाजूला आहेत. तर मी असे सर्व कॉईल करून घेतल्या आणि टाय लावणार होतो, पण ते वायरला टाय ते मला बरोबर धरता येणं झाल्या, विस्कटत्या, म्हणून मी चिकट टेपचा वापर करून असं बसवायचा प्रयत्न केला आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता आपण काय करणार आहे की वायरलेस इलेक्ट्रिसिटी कशी पास होत्या तर त्याचा एक्सपेरिमेंट चालला आहे आपला. तर ह्या आपल्या सायन्स एक्सपेरिमेंटसाठी इंडक्शन कुकटॉप आहे. परत मी छोटीशी कॉईल बनवल्या. ती कॉईल आहे, मल्टीमीटर आहे आणि बल्ब आहे. तर मल्टीमीटरचा उपयोग आपल्याला व्होल्टेज मोजण्यासाठी होईल, बल्ब सप्लाय येतोय का नाही त्यासाठी होईल. आणखीन ही जी कॉईल आहे ती कॉईल आपण ज्या वेळेला इंडक्शनवरती ठेवणार त्यावेळेला इथं म्युच्युअल इंडक्शन तयार होणार. आणि जसं मोबाईलला वायरलेस चार्जिंग केली जाते त्याच प्रकारे हे आपले मोबाईलला कसं वायरलेस चार्जिंग करण्यासाठी चार्जिंग पॅड असतं, तशी इंडक्शन आहे आपलं. आणि मोबाईलला पाठीमागं जे कॉईल असत्या की ते रिसिव्ह करणार चार्जिंग, त्याच्यासाठी ही आपण कॉईल बनवल्या. हे फक्त 20 फूट वायर आहे, कॉपरचे सिंगल कंडक्टर आहे. तर आपण चला एक्सपेरिमेंटला सुरुवात करूया. तर मी पहिल्यांदा काय करतो की ह्याला पॉवर सप्लाय देऊया आपल्या इंडक्शनला. एक बीप भेटला आहे म्हणजे पॉवर आली आहे इथं. आता बीप भेटत्या म्हणजे आपल्या कॉईलला आपण ठेवूया, कारण की मशीनला वाटते की काहीसुद्धा लोड दिलेला नाही, त्याच्या कारणं हे होईना. आता आपल्याला काय प्रॉब्लेम येतोय की कॉईल ठेवूनसुद्धा बल्ब पण लागलेला नाही आणि मल्टीमीटरमध्ये व्होल्टेज पण आलेलं नाही. कारण त्याचं हे आहे की ह्याच्यावरती सध्या लोड काहीसुद्धा नाही. त्याच्यामुळं मग आपण काय करणार आहे की हे आपण ह्याच्यावरती ठेवणार. त्याच्यामुळं काय होणार की गरम ह्याला चालू होणार. ते मशीन ॲक्टिवेट झाल्या. आता तुम्ही बघत असाल की व्होल्टेज थोडं थोडं वाढत असेल आणि बल्ब पण पेटाय थोडा चालू झाला आहे. जवळपास 80 ते 90 व्होल्टेज तयार होते आणि बल्ब 60 वॅटचा असल्यामुळे थोडा हे होतो आहे. माझ्याजवळ LED बल्ब नाही मला अवेलेबल भेटला, नाहीतर मी LED बल्ब फुल ब्राईटनेसमध्ये पेटतो आहे. आणखीन हा टंगस्टंगवाला असल्यामुळं थोडा डिम पेटतो आहे. तर मित्रांनो, आता मी काय करतो, आपण काय बोललो आहे की वायरलेस म्हणजे आता इथं वायरचा, आता काही लोकांना काय वाटेल की आपले बल्बसाठी जी वायर आल्या म्हणजे कॉईलला जोडल्या ती कुठंतरी आपण कनेक्ट केली असेल. तर आपण कुठेसुद्धा कनेक्ट केलेलं नाही, आपण असं हातामध्येच घेऊन दाखवू की तिथेसुद्धा हे होते. मशीन ॲक्टिवेट करायला मी त्याच्यावरती भांडं ठेवतो असं. आणि जर तुम्ही आपण इथं बघितलं असा की बल्ब वगैरे थोडा पेटायला सुरू झाला असेल. कॉईलमध्ये वापरलं गेलं कॉपर छोटा असल्यामुळं व्होल्टेज थोडं कमी तयार होते, पण होतं आहे. आपला प्रयोग सक्सेस आहे. पोस्ट करतो. तर मित्रांनो, आता आपण इथं जे बघितलं की बल्ब वगैरे लागतोय, मल्टीमीटरला सर्व हे होतं आहे. तर आपण तुम्हाला सर्व दाखवतो मी की वायरी आपण कुठं जोडलेत आहे. तर व्हिडिओ कशी वाटली ते पण तुम्ही सांगा. तोपर्यंत मी कमेंट करा, एक लाईक करा आणि मी तुम्हाला दाखवतो की आता
पुढं आपण कनेक्शन कसं केलं आहे तर मी हे खाली ठेवतो आणि आपलं हे बंद करतो सप्लाय. मशीन बंद केल्या. आता पॉवर प्लग काढून घेतो. तर आपल्या पूर्ण टेबलवरती सप्लाय फक्त इथूनच आला आहे. आणखीन ही कॉर्ड मशीनची आहे. मी मशीन पण खाली ठेवतो. तर आता मी तुम्हाला सविस्तर दाखवतो इथं की कॉईलला आपण कसा कनेक्ट केलं आहे. हे कॉईलचे फक्त 2च आहेत. एवढी कॉईल आहे. आणखीन ह्या कॉईलला 2 टोकं आहेत. म्हणजे एकच वायर आहे. त्याला आपण गोल गोल गुंडळ्या. तर इथे आता तुम्ही जे बघत असाल इथे की हे मल्टीमीटरचं एक टोक आहे इकडं आणि इकडे एक आहे. बल्ब आणि मल्टीमीटर एका जागेवर जोडले म्हणजे व्होल्टेज आपल्याला किती येते ते समजायला. मी 1 मिनिट इकडे साईडला घेतो. बल्ब पोचू. तर हा असा आपला बल्ब आहे. फक्त आपण ह्या कॉईलला जोडला आहे. आणखीन ह्या 2 त्याच्या हे आहेत वायर आहेत. तर ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.